श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या सोनचाफा मोटिवेशन या चॅनलवर. आपल्या चॅनलवर आज तुमच्यासाठी एक बोधकथा घेऊन आलेली आहे. अतिशय सुंदर अशी बोधकथा आहे. सुंदर म्हणण्यापेक्षा खूप त्यामध्ये अर्थ दडलेला आहे आणि नक्कीच त्याचं अनुकरण जर आपण आपल्या जीवनामध्ये केलं तर नक्कीच आपल्याला कुणीही दुःखी करू शकणार नाही किंवा किंवा मग आपल्याला हरल्यासारखं कधीही वाटणार नाही. कारण बोधकथा म्हटलं तर आपण जेव्हा लहान होतो तेव्हाच आपण ऐकत होतो आणि आता मोठ्यांनी कोणी बोधकथा ऐकली तर आपल्याला थोडंसं हसू देखील येईल, परंतु ही हसण्यासारखी गोष्ट नाही. तर बोधकथेचं आयुष्यामध्ये किती महत्त्व आहे हे नक्कीच आपण जीवन जगत असताना प्रत्येक टप्प्यावर आपल्याला ते म्हणजे समजतं. कारण आपण जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा रोजच्या रोज आपल्याला कुठल्या ना कुठल्या परीक्षेला सामोरं जावं लागत असतं. मानसिक, शारीरिक सगळ्याच काही गोष्टींचा ताण आपल्या डोक्यावर येत असतो आणि नक्कीच ह्या अशा वेळेस जर आपल्याला एखादी बोधकथा काहीतरी शिकवत असेल आणि जगण्याची एक नवीन उमेद देत असेल तर ती बोधकथा किती महत्त्वाची ठरेल याचा तुम्हीच विचार करा. तर चला फार वेळ घेत नाही, लगेचच आजच्या बोधकथेला सुरुवात करूया. तर बघा, एक राजा असतो. त्या राजाचा एक मंत्री होता. आता ह्या राजाचा त्या मंत्र्यावर खूप विश्वास होता. बघा, म्हणजे एखादी व्यक्ती असते ना की त्या व्यक्तीवर आपला अगदी डोळे झाकून विश्वास असतो आणि अशीच ती व्यक्ती होती. आता हा जो राजा होता त्याला कुठेही जायचं असेल ना तर हा जो मंत्री होता तो त्याच्यासोबतच असायचा. असं कधीही झालं नाही की राजा एकटा गेला. एक दिवस काय झालं की राजा त्याच्या खोलीमध्ये बसलेला होता आणि तो मंत्रीही तिथेच दरवाजाजवळ उभा होता. आता राजाच्या हातामध्ये एक तलवार होती, अगदी नवी कोरी करकरीत तलवार त्याच्या हातामध्ये होती आणि तो राजा ती तलवार न्याहाळत होता. आता जेव्हा ती तलवार तो न्याहाळत होता, अगदी धारदार धारदार ती तलवार होती, अगदी चमकत होती आणि अशातच ती तलवार अगदी त्याच्या हातातून क्षणभरामध्ये निसटली आणि सरळ त्याच्या पायाच्या अंगठ्यावर जाऊन पडली. आता जेव्हा या तलवारीचं टोक त्या अंगठ्यावर पडलं तेव्हा म्हणजे आपली पापणी झाकता क्षणी त्या वेळेमध्ये त्याचा जो अंगठा आहे पायाचा तो पायापासून वेगळा झाला आणि एका बाजूला कोपऱ्यात जाऊन पडला. आता हे असं झालं तेव्हा अगदी म्हणजे रक्तबंबाळ त्या ठिकाणी सगळं झालं, भिंतीवर सगळं रक्त उडालं आणि त्या राजाच्या तोंडातून अगदी विव्हळणारे शब्द निघाले. अगदी त्याला रडू कोसळलं. कारण अर्थात एवढं मोठं त्याच्या बाबतीत ती गोष्ट घडली की त्याला त्या वेदना असह्य झाल्या असतील. नक्कीच आपण हा विचार करू शकतो की त्याला किती त्रास झाला असेल. तर हे बघता क्षणी त्याचा जो मंत्री होता तो अगदी लगबगीने अगदी त्या राजाच्या काळजीपोटी त्याच्या जवळ आला, त्याला धीर देऊ लागला आणि तितक्यातच त्याच्या मुखातून एक वाक्य निघालं. ते कुठलं वाक्य? तर जे होतं चांगल्यासाठी होतं. आता हा जो मंत्री होता ह्या मंत्र्याची ही एक सवय होती की तो कोणत्याही परिस्थितीत, अगदी चांगली परिस्थिती असो वाईट परिस्थिती असो, तो काय म्हणायचा की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. देव जे काही घडून आणतो ते आपल्या चांगल्यासाठीच घडून आणतो. आता ही सवय त्या राजालाही माहिती होती, बऱ्याच लोकांना माहिती होती. पण आता ह्या राजाचा अंगठा तुटून पडला, रक्तबंबाळ त्या ठिकाणी सगळं काही झालं होतं आणि अशातच हा मंत्री असा म्हणाला की जे होतं चांगल्यासाठी होतं. तेव्हा विचार करा की त्या राजाला किती राग आला असेल. आणि अगदी तसंच झालं. त्या राजाला वेदना तर होतच होत्या, त्याचं दुःख वेगळं, परंतु जेव्हा हा मंत्री असं बोलला तेव्हा त्या राजाचा राग अगदी अनावर झाला आणि तो जोरजोरात ओरडला, अरे इथे माझा पाय असा, म्हणजे माझी अशी अवस्था आहे आणि तुला यामध्येही चांगलं काहीतरी दिसत आहे तर नक्कीच तुला हे बघून आनंद वाटत आहे. आणि असं बोलून रागारागाने तावातावाने त्याने लगेच त्याच्या जे सैनिक होते त्यांना बोलवलं, जे शिपाई होते त्यांना बोलवलं आणि सांगितलं की याला बंदिस्त करा आणि काल कोठरीमध्ये याला ठेवून द्या. आता हे म्हटल्यानंतर त्याला शिक्षा मिळाली. कोणतीही चूक नव्हती त्याची, फक्त तो म्हणाला की जे होतं चांगल्यासाठी होतं एवढंच तो बोलला, तर त्याला एवढी मोठी शिक्षा मिळाली. आता त्याने काय करावं? त्याला किती म्हणजे त्याला किती वाईट वाटलं असेल की अरे राजासोबत आपण इतक्या वर्षांपासून आहोत, याचं आपण कधीही नुकसान केलं नाही आणि हा राजाच आज आपल्याला असं बोलत आहे. पण तो माणूस बघा, त्याने काहीही असा विचार मनामध्ये आणला नाही. तो फक्त एवढं म्हणत होता की जे होतं चांगल्यासाठी होतं. आता हे ऐकून तो राजा अजून चिडत होता, कारण ह्याचं मात्र तेच चालू होतं की जे होतं चांगल्यासाठी होतं. आता जेव्हा त्याला त्या राजाच्या खोलीतून काल कोठरीपर्यंत घेऊन जात होते तेव्हा सगळे लोक हे बघत होते आणि सगळे म्हणजे त्यातले काही लोक त्याला हसतही होते की किती मूर्ख माणूस आहे, कोणाशी पंगा घेतला तर राजाशी. आणि राजाच्या वेदना बघून म्हणतोय की जे होतं चांगल्यासाठी होतं, बरं झालं याला अशी शिक्षा व्हायला हवी होती. खूप उड्या मारत होता. म्हणजे बघा, अशा वेळेमध्ये लोकांचं तर फावतच असतं. जेव्हा आपल्यावर अशी वेळ येते तेव्हा भरपूर लोक आपली मजा बघण्यासाठीच थांबलेले असतात आणि असंच काही त्यावेळी झालं. आता असं झाल्यानंतर त्याला काल कोठरीमध्ये टाकलं. 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले
रोजचा दिवस येत होता आणि हे सगळं घडत होतं. अशातच त्या राजाला एक दिवस त्या मंत्र्याची आठवण आली आणि म्हणून तो राजा त्या मंत्र्याला भेटायला गेला. आता मंत्र्याला भेटायला गेल्यानंतर तो राजा म्हणाला, काय मग तू म्हणत होतास ना जे होतं चांगल्यासाठी होतं, मग यामध्ये तुझं काय चांगलं झालं? माझं तर झालंच नाही, माझा अंगठा तुटला, मी माझा अंगठा गमावला, माझ्या बाबतीत काहीही चांगलं झालं नाही, पण तू कालकोठरीत आला, मग हे चांगलं झालं का? आता बघा त्या माणसाचे पेशन्स म्हणतात ना ते बघा. तो म्हणाला, हो जे होतं चांगल्यासाठीच होतं, हे आजही मला मान्य आहे. आता हे बोलून राजाला पुन्हा राग आला आणि राजाला वाटलं की याच्या डोक्यावर परिणाम झाला, म्हणून राजा पुन्हा निघाला. आता असे 5-6 महिने निघून गेले आणि राजाला एकदा जंगलामध्ये शिकारीसाठी जायचं होतं. आता राजासोबत नेहमी हा मंत्री असायचा, पण आज तो नव्हता. मग 2-1 सैनिक अजून त्याने घेतलेले होते सोबत. आता राजा त्या जंगलामध्ये गेला. तेव्हा पुढे जाऊन झालं काय की राजा वेगळ्या मार्गाने गेला आणि त्याचे जे सैनिक होते ते वेगळ्या मार्गाने गेले. आता असं म्हणजे अगदीच त्यांची चुकामुक झाली आणि राजा ज्या ठिकाणी गेला होता ते अगदीच अनोळखी ठिकाण होतं आणि त्या राजाला यातलं काहीही ठाऊक नव्हतं. त्या सैनिकांना ठाऊक होतं, परंतु सैनिक तर सोबतच नव्हते. आता हा राजा त्याचा रस्ता चुकले, तो राजा रस्ता चुकला होता आणि तो रस्ता शोधू लागला की बाहेर पडण्याचा मार्ग कुठे आहे, म्हणून तो शोधत होता. इतक्यात झालं काय की काही लोक, आदिवासी लोक, जंगलामध्ये जे आदिवासी लोक राहतात ना त्यापैकी 2-3 जण आले आणि ह्या राजाला पकडून घेतलं. आता राजा विचारत होता की काय झालं, मला का पकडलं, म्हणून सगळं काही विचारत होता, पण ते काहीही बोलले नाही आणि त्याला बंदिस्त केलं आणि एका ठिकाणी घेऊन गेले. आता ज्या ठिकाणी घेऊन गेले त्या ठिकाणी ते जे आदिवासी लोक होते त्यांचाही राजा बसलेला होता, कारण ते लगेचच त्याच्या लक्षात आलं की म्हणजे त्याचं व्यवस्था बसण्याची वेगळी केलेली होती, ऐटीत दिसत होता, म्हणजे तो त्यांचा राजा असणार हे त्याच्या लक्षात आलं. आणि आता त्याला अशा ठिकाणी घेऊन गेले जिथे त्याचा बळी दिला जाणार होता. आता हे सगळं चित्र त्याने बघितलं आणि त्याच्या चटकन लक्षात आलं की आता आपला जीव घेतला जाणार. आता त्या राजाला तिथे कुणीही ओळखत नव्हतं की हा राजा आहे की हा कोण आहे, काहीही नव्हतं. फक्त तो एक माणूस आहे आणि याचा आपल्याला बळी द्यायचा आहे हे फक्त त्या आदिवाशांना ठाऊक होतं. आता त्या राजाचा बळी देणार तितक्यातच त्यांचा त्या आदिवाशांचा जो राजा होता तो जोरात उठला आणि ओरडला की याचा बळी दिला म्हणजे आपल्याला याचा बळी देता येणार नाही. आता हे ऐकल्यानंतर जे बाकीचे लोक होते त्यांनाही आश्चर्य वाटलं की अरे आपण सगळी तयारी केली याचा बळी द्यायचा आणि आता हे का असं म्हणत आहे. तर लगेचच तो जो आदिवासींचा राजा होता तो म्हणाला, तुम्ही या माणसाला नीट बघितलं नाही का, व्यवस्थित याची तुम्ही म्हणजे पाहणी केली नाही का? ते बोलले की काय झालं. त्या सगळ्यांचं लक्ष नंतर त्या राजाच्या अंगठ्यावर गेलं, कारण त्याला अंगठाच नव्हता आणि तो जो आदिवाशांचा राजा होता तो लगेचच म्हणाला, आपल्याला अशा मनुष्याचा बळी द्यायचा आहे ज्याचं पूर्ण शरीर आहे, याचं तर शरीरच पूर्ण नाही, याला अंगठाच नाही, हा अर्ध शरीराचा माणूस, याचा बळी जर दिला तर आपली जी देवता आहे ती आपल्यावर नाराज होईल, याला सोडून द्या. आणि असं म्हणून त्या राजाची त्या ठिकाणाहून सुटका करण्यात आली. आता रस्ता शोधत शोधत तो एकदाचा महलात तर पोहोचला, परंतु त्याच्या मनामध्ये एकच विचार होता की खरंच आपल्या मंत्र्याने आपल्याला सांगितलं होतं की जे होतं चांगल्यासाठीच होतं. कदाचित आज माझा अंगठा असता तर माझे प्राण घेतले गेले असते, माझा बळी दिला गेला असता. आणि असा विचार करून तातडीने तो त्या मंत्र्याला भेटण्यासाठी गेला कालकोठरीमध्ये. आता कालकोठरीमध्ये गेल्यानंतर अगदी घाईघाईने त्या मंत्र्याला त्याने मिठी मारली आणि जोरजोरात ढसाढसा रडू लागला. तो मंत्री म्हणाला की महाराज काय झालं, कोणी त्रास दिला का, काय झालं, म्हणजे सगळे जशी त्याला पहिले काळजी होती तशीच आताही होती. आणि तो विचारू लागला. त्यावर तो म्हणाला, अरे तू म्हणाला होतास ना की जे होतं चांगल्यासाठी होतं, त्याची प्रचिती आज मला आली आणि तिथे जंगलामध्ये जे काही घडलं होतं त्याने ते सगळं काही सांगितलं. त्यावर तो मंत्रीही म्हणजे त्याला आनंद वाटला की माझे महाराज परत आले. आता त्यानंतर राजाला पुन्हा एक प्रश्न पडला. तो राजा म्हणाला, मला ह्या प्रश्नाचं तर उत्तर मिळालं की तू जे बोलला होता ते खरं झालं आणि आज माझे प्राण त्याच गोष्टीमुळे वाचले. म्हणजे जे झालं ते चांगल्यासाठी झालं, पण ते माझ्या चांगल्यासाठी झालं. यामध्ये तुझं काय चांगलं झालं? तुझं तर नुकसान झालं, कारण गेले 6-7 महिने तुझं कुटुंब तुझी वाट बघत आहे, तिकडे कोणीही नाही, त्यातले त्यात तुला मी इथे बंद करून ठेवलं, तुझं तर नुकसानच झालं, मग तुझं काय चांगलं झालं? त्यावर तो मंत्री म्हणाला, माझंही चांगलंच झालं. तर समजा आता आपण जंगलात गेलो असतो, कारण मी तुम्हाला सोडून कधीही कुठेही जात नव्हतो, तुम्ही नेहमी मला घेऊन जायचे. आणि कदाचित जर आज तुमचा अंगठा गेलेला नसता, मला तुम्ही कालकोठरीमध्ये टाकलेलं नसतं, तर आज आपण दोघंही त्या जंगलात गेलो असतो आणि त्या आदिवाशांनी जेव्हा आपल्याला पकडलं असतं, तर आता समजा तेव्हा तुमचं जरी अर्ध शरीर असतं तरीही माझं तर पूर्ण शरीर असतं ना. माझा अंगठा त्यांना दिसला असता किंवा माझं शरीरामध्ये काहीही कमतरता त्यांना दिसली नसती. त्यामुळे त्यांनी तुम्हाला सोडून माझा बळी दिला असता आणि माझं आयुष्य संपलं असतं. पण देवाच्या कृपेने
माझ्याकडून तुमच्यासाठी ते शब्द माझ्या तोंडातून निघाले की जे होतं चांगल्यासाठी होतं, आणि त्या रागामुळे तुम्ही मला कालकोठरीची एक प्रकारची सजा दिली, आणि त्या सजेमुळे आज मी तुमच्यासोबत नव्हतो, आणि तुमचे तर प्राण वाचलेच, परंतु मी तुमच्यासोबत नव्हतो, म्हणून आज माझेही प्राण वाचले आहे. आणि खरंच जे होतं ते चांगल्यासाठी होतं याची प्रचिती मला ह्या कालकोठरीमध्ये बसून देखील आलेली आहे. आता हे ऐकल्यानंतर तो राजा अगदी सुन्न झाला, कारण त्याला त्या मंत्राचा एक शब्द खरा वाटत होता, ते पटत होतं. आणि नंतर त्याच्याही तोंडातून हेच वाक्य निघालं की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तर अशी ही बोधकथा होती. नक्कीच ही बोधकथा जी आहे ती तुम्ही ऐकत असताना तुमच्या डोळ्यासमोर सगळं काही चित्र उभं राहिलं असेल. तो राजा, तो मंत्री, तो महल, सगळं काही घटना डोळ्यासमोर आली असेल. पण या कथेसोबत आपल्यालाही हाच बोध घ्यायचा आहे की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. कदाचित आपल्या आयुष्यामध्ये एखादा वाईट प्रसंग येतो, म्हणून आपण तो वाईट प्रसंग घेऊन रडत बसतो, किंवा मग आपल्याला त्या गोष्टींचा फार त्रास होतो की माझ्याच बाबतीत असं का झालं. पण नाही, त्या पुढेही जाऊन कदाचित आपल्यासाठी चांगलं काहीतरी होणार असतं. ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नव्हती असं समजायचं आणि सोडून द्यायचं. फक्त आपला प्रवास त्या ठिकाणी थांबायचा नाही, तर आपलं पुढे पुढे चालत राहायचं आणि सगळं काही स्वामींवर सोडून द्यायचं, आणि फक्त म्हणायचं की जे होतं चांगल्यासाठी होतं, जे होऊन गेलं तेही चांगल्यासाठी होऊन गेलं, आणि आता पुढे जे होणार आहे ते देखील चांगल्यासाठीच होणार आहे. तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही. तर बोधकथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन बोधकथा ऐकण्यासाठी आपल्या सोनचाफा मोटिवेशन चॅनलला सबस्क्राईब करा, आणि रोजच्या रोज आपल्या बोधकथा ऐकत राहा. पुन्हा भेटूया नवीन बोधकथा घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आणि आपल्या चॅनलवरच्या बोधकथा ऐकत राहा. धन्यवाद.